कावेरी नदीच्या दक्षिण तीरावरती वसलेल्या थिरुचेथुराई गावात सामान्य शेतकरी आपल्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी निबंधक कार्यालयात गेला होता। त्याने आपल्या जमिनीची 1 एकर 2 सेंट भाग राजराजेश्वर नावाच्या एका व्यक्तीला विकण्याचा निर्णय घेतला होता। पण निबंधक कार्यालयात त्याला धक्का बसला जेव्हा त्याला कळालं की जमीन त्याच्या मालकीची नसून ती तामिळनाडूच्या वक्फ बोर्डाची होती। तर त्याची जमीन नाही तर सगळे हिंदू बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या संपूर्ण गावच वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आलेले होते। याची अजून गहिराईने चौकशी केल्यानंतर समजले की हे एकच गाव नव्हे तर तामिळनाडूमधील वक्फ बोर्डाने राज्यातील अशा 7 हिंदू गावांच्या मालमत्तेचा दावा केला होता। 1500 वर्ष जुनं असलेलं सुंदरेश्वराचं मंदिर हे त्यांचंच असल्याचा दावा वक्फ बोर्डाने केला आहे, असा आरोपही ग्रामस्थांनी केला। अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे वक्फ बोर्डाने आपला दावा केला आहे। तर वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय, हा नक्की नेमका कोणता कायदा आहे ज्याचा आधार घेत वक्फ बोर्ड कोणाच्याही जमिनीवर आपला दावा करू शकते, याबद्दल माहिती घेऊयात। वक्फ बोर्ड म्हणजे काय? तर वक्फ बोर्ड ही अल्लाच्या नावावरती दान केलेल्या मालमत्तेची देखभाल करणारी संस्था आहे। उदाहरणार्थ इस्लाम धर्माचे अनुयायी त्यांची कोणतीही जमीन जकात म्हणून देतात तेव्हा त्या मालमत्तेला तेव्हापासून वक्फ असे म्हणतात। जकात भरल्यानंतर या मालमत्तेवर कोणाचाही मालकी हक्क नसतो, ती अल्लाची संपत्ती मानली जाते आणि त्याची काळजी वक्फ बोर्डाला दिली जाते। ही संस्था त्या मालमत्तेशी संबंधित सर्व कायदेशीर कामे जसे की खरेदी, विक्री, भाडे इत्यादी सर्व हाताळते। एखाद्या व्यक्तीने त्याची जमीन जर वक्फ बोर्डाला दिली तर तोही ती परत घेऊ शकत नाही, ती संपत्ती कायम वक्फ बोर्डाच्या मालकीची राहते। वक्फ बोर्डाची सुरुवात स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारने केली। भारतात वक्फ कायदा 1954 ला आणला। 1995 ला या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या। या सुधारणामुळे प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये वक्फ बोर्डाला निर्माण करण्याची परवानगी मिळाली। 1995 च्या वक्फ कायद्यामध्ये कलम 3 मध्ये असे लिहिले आहे की वक्फला जर कोणतीही जमीन आपली आहे असे वाटत असेल तर ती त्याची मालमत्ता असेल। वक्फ बोर्डाला ते सिद्ध करण्याची गरजही नाही। वक्फ बोर्डाने एखाद्याच्या जमिनीवर हक्क सांगितला आणि ही जमीन वक्फची असल्याचं सांगितलं तर ती चुकीचं सिद्ध करण्याची जबाबदारी त्या जमिनीच्या मालकाची असेल। या संदर्भात जमीन मालक वक्फ न्यायाधीशांकडे जाऊ शकतो आणि देशात या न्यायालयाची संख्या केवळ 14 आहे। तर हाच वाद कोणत्याही धर्माच्या व्यक्तीशी संबंधित असल्यास दिवाणी न्यायालयात या प्रकरणाची सहज सुनावणी होते। न्यायाधिकरणानेही मालकाची आवृत्ती स्वीकारली नाही तर न्यायालयही हा निर्णय बदलू शकत नाही। तुम्हालाही हे जाणून आश्चर्य होईल की इस्लामिक देशांमध्ये वक्फची संकल्पना अस्तित्वात नाही, मग ते तुर्की, लिबिया, सिरिया, इराक असो। परंतु भारतीय मुस्लिम तुर्कीकरणामध्ये आज अशी परिस्थिती आहे की देशातील 3ऱ्या क्रमांकाचे जमीनदार म्हणून वक्फ बोर्डाचे वर्णन केले जाते। भारत सरकार आणि कॅथलिक चर्च ऑफ इंडिया नंतर 3रा क्रमांक लागतो तो म्हणजे वक्फ बोर्डाचा। वक्फ बोर्डाच्या नावावरती हजारो मशिदी, मदरसे, कब्रिस्तान यांच्या जमिनीची मालकी आहे। अल्पसंख्याक मंत्रालयानुसार देशभरात वक्फ बोर्डाची 8,65,646 मालमत्ता नोंदणीकृत आहेत। यापैकी 80,000हून अधिक मालमत्ता केवळ बांगलामध्ये वक्फकडे आहेत। त्यानंतर वक्फ बोर्डाची पंजाबमध्ये 70,946, तामिळनाडूमध्ये 65,945 आणि कर्नाटकामध्ये 61,195 मालमत्ता आहेत। तसेच देशातील इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहेत। अशातच महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला आणि एनडीएला अल्पसंख्याकांनी नाकारले आहे आणि घट्ट पद्धतीने महाविकास आघाडीला मत दिल्याचं दिसून येत आहे। अशात त्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे अशी टीका काही जण करत आहेत। तर 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे। त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे। मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत दाढी वाढवणं चांगलं आहे पण दाढीवाल्यांना मदत करणं योग्य नाही अशी टीका केली आहे। तर दुसरीकडे कायद्याचा आधार घेत हिंदू, आदिवासी खाजगी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करून जमिनी वक्फ बोर्डाच्या नावावर करून घेतल्या होत्या। या सर्व जमिनी योग्य त्या कारवाई करून ज्या त्या मंदिर किंवा संस्थांच्या मालकीच्या आहेत त्यांना त्या परत कराव्या, त्यासाठी रेकॉर्ड दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारकडे केली आहे। एकीकडे निधी द्यायचा आणि दुसरीकडे विरोध करायचा, दर्जा घसरत आहे अशीच ही उदाहरणे आहेत।